हॅलो सर. हां. सर एक प्रश्न विचारू का तोपर्यंत? हां, बोल आदिती बोल. सर म्हणजे पेपरमध्ये एक क्वेश्चन येतो की पुढील ओळींचा म्हणजे एखादी ओळ येते कवितेतली उदाहरणार्थ ते वनवासी कवितेतली ती डोंगर दऱ्याची ती ओळ नाही का ती सपोज आलेली हं. आम्ही राजाची पोरं कळसो आईची आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची ही ओळ आलेली सपोज आणि क्वेश्चन आलेला आहे की पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा तर तिथं नेमकं काय लिहायचं असतं? हां, रसग्रहण तू नव्हते का? आपलं रसग्रहण हा जो आहे तो झालेला होता. म्हणजे आपण मागच्या तासाला जो आहे तो एक घेतलेलं होतं. त्याची उदाहरणं पण घेतलेली होते. काय हरकत नाही तो पण घेऊया. हां, अजून काही कोणाला काही प्रश्न? सर रस परवरा माईची म्हणजे हा आकेतून हद्दपार परवरा माई सर म्हणजे कोणत्या ह्याच्यातलं आहे? हां. याचा वनवासी कविता. वनवासी कवितेमधलं जे आहेत मग ते त्यामध्ये त्या ओळींचा अर्थ स्पष्ट करायचं पण रसग्रहण करताना 3 महत्वाचे मुद्दे असतात. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. अशा 3 याच्यामध्ये जे आहे ते साधारणतः तुम्हाला जे आहे ते रसग्रहण करायचं असतं आणि या रसग्रहणात बहुतेक तुम्हाला मी ग्रुपवर याची नोट्स पण तुम्हाला जे आहे ते पाठवलेल्या असतील. पण तरी एकदा बघूया. जर असेल तर काय आहे आपण थोडक्यात घेऊया. अजून बाकीच्यांचे कोणाचे काही प्रश्न आहे? सर अजून एक होता माझा डाऊट हां. की पेपरमध्ये बऱ्याच वेळा असे क्वेश्चन येतात की दिलेल्या दिलेल्या काव्यपंक्तीमधील भाव सौंदर्य स्पष्ट करा किंवा विचार सौंदर्य स्पष्ट करा, अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. तर याचं म्हणजे काय स्पष्ट कसं याचा अर्थ काय की विचार सौंदर्य, भाव सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य म्हणजे माहिती आहे की त्याचा अर्थ सांगायचा. पण विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य हे काय असतं? बर. म्हणजे त्या ठिकाणी काय द्यायचं? हं. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न मांडलाय आणि जवळपास तुम्हाला साधारणतः इयत्ता 10वी मध्ये सुद्धा हा साधारणतः 4 मार्काला जो आहे तो प्रश्न येतो आणि तुम्हाला आता पुढच्या परीक्षेसाठी सुद्धा यावर साधारणतः प्रश्न जो आहे तो विचारला हमखास जो आहे तो जातो. तुम्ही जर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वगैरे जर बघितलं तर त्यामध्ये साधारणतः तुम्हाला जो आहे तो हा प्रश्न जो आहे तो रिपीट होतोच. बरोबर. हो तो सर. ओळींचं ही जी वनवासी ओळी कविता आहे ना हां. ही जी वनवासी कविता आहे ना तर हे लास्ट टाइमचे जे 2-3 क्वेश्चन पेपर होते तर त्यामध्ये हाच पॅटर्न फॉलो आहे की ही जी वनवासी कवितेची ही जी आता मी ओळ सांगितली ना आम्ही हं. डोंगर राजाची फुलं तर हीच कविताची आशय सौंदर्य वगैरे म्हणजे हेच डायरेक्टली रिपीट झालेलं आहे मागच्या इयरच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये सर्व. बरं. तर घेऊया आपण रसग्रहण हा जो मुद्दा आहे तो परत एकदा जो आहे तो रिपीट करूया. अजून बाकीच्यांना कोणाला काही प्रश्न आहेत? बाकीच्या सर्वांना माझा आवाज येतोय? येतोय सर. आणि सर अजून एक विचारायचं होतं. हां, बोल. ते उपयोजित लेखनमध्ये जो 5वा प्रश्न येतो उपयोजित लेखन तर त्याच्यामध्ये ला म्हणजे जो क्वेश्चन असा ना 5वा प्रश्नामधला 5वा तर त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये अ अ उपयोजित म्हणजे लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन, त्यानंतर हा मध्ये जाहिरात लेखन आणि कथा लेखन, बातमी लेखन, संवाद लेखन आणि मुलाखत असे प्रकारचे जे प्रश्न साधारणतः तुम्हाला असतात. मग त्याच्यामध्ये जे सारांश लेखन असतं ना तर त्याचं हं. म्हणजे आपल्याला म्हणजे पाठामध्ये एखादा अपठित गद्य किंवा पद्य असतं. गद्य असतं तर त्याचा म्हणजे आपल्याला सारांश लिहायचा असतो म्हणजे 1/3 लिहायचं असतं ते. तर त्याची मांडणी कशी असावी? मांडणी म्हणजे साधारणतः आपल्याला तुम्ही जर असं तो लिहायचं हां. ते उपयोजित लेखन आपण बहुतेक घेणारच आहोत. कारण आता जवळपास आपले काय हे जे आपला अभ्यासक्रम जो आहे तो जो क्लासमधला जवळपास आपण शेवटला मागच्या तासाला आपण विश्वकोशाविषयीची माहिती पाहिली होती, की विश्वकोश कशा पद्धतीने साधारणतः जो आहे तो आपण काय केला पाहिजे, हाताळला पाहिजे, की त्याचा वापर कशा पद्धतीने जो आहे तो तुम्ही करता. बरोबर? तर कुणी करून बघितला विश्वकोशाबद्दलची माहिती? हे थोडक्यात जरा पाठीमागचं घेऊया आणि मग आपण सुरुवात करूया यावर. हां. हॅलो सर. हां.
सर मी आता जॉईन झाली. आपण काय शिकताय? बरं, बरं. अजून काहीच नाही. अजून सुरुवातच केलेली आहे. तुमचेच प्रश्न घेतोय. हां. अजून काही? कोणता बरं विश्वकोशाबद्दलची माहिती बरेच जणांनी तुम्ही घरी गेल्यानंतर किंवा आपला क्लास संपल्यानंतर कमी वेळात मी तुम्हाला लिंक पण पाठवलेल्या होत्या. कुणीतरी बऱ्याच जणांनी तुम्हाला ग्रुपवर पण शेअर केलं. तर ही डायरेक्टली लिंक ती ओपन करून तुम्ही मध्ये मग विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा मराठी बाकीच्या विषयांसंदर्भातला जो आहे तो मराठीमध्ये जे आहे ते साधारणतः विश्वकोशाची उपयोग कशा प्रकारे करता येतो. तो याविषयीची मी तुम्हाला माहिती सांगितली होती. बरोबर? येस सर. हां. काही त्यामध्ये तुम्ही बघितलंय का विश्वकोश कशा पद्धतीने हाताळायचा किंवा काय? मी थोडं जरा विश्वकोशाबद्दलचं मागचं घेऊया आणि मग रसग्रहणाला जे आहे तर आधी ती सुरुवात करूया. काय कोणी बघितलंय तुमच्यापैकी? की ग्रुपवर तुम्हाला जे आहेत कोण एकच मिनिट विजयने ग्रुपवर सेंड पण केलत्या लिंक. बरोबर? तर मराठी विश्वकोश एक ज्ञानाचा महासागर आहे, की यामध्ये तुमचं वाचनालय जे आहे किंवा वाचन जे आहे ते समृद्ध होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे प्रश्न पडलेत त्या प्रश्नांची उत्तरं त्यानंतर जो अर्थ आहे किंवा तो जो तुम्ही वाचन करताय त्यामधले तुम्हाला पडणारे जे प्रश्न आहेत तर त्याचा सखोल अभ्यास साधारणतः तुम्हाला जो आहे तो यामध्ये केला जातो. म्हणून हा जो मराठी विश्वकोश कशा पद्धतीने साधारणतः वापरायचा किंवा काय आहे तर याविषयीची माहिती जी आहे ती आपण मागच्या तासाला पाहत होतो. थोडक्यात धावता आढावा घेऊ आणि रसग्रहणाकडे जो आहे तो आपण वळणार आहोत. मराठी विश्वकोश म्हणजे काय तर मानव विद्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचं अद्ययावत भांडार हे विश्वकोश. मग त्यामध्ये धर्म, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक असेल, विज्ञान असेल, सगळ्या विषयांचं समृद्ध ज्ञान साधारणतः तुम्हाला त्यामध्ये होत असते. विश्वकोशाची गरज का भासते? तर मराठीचा सर्वांगीण विकास व्हावा, औद्योगिकीकरण व्हावं, शासन व्यवहार, उच्च शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठीचा स्वीकार केलेला आहे. आणि आपण पाहतो आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेतच जवळपास बरेच विषय इंग्रजी विषय जर सोडला, इंग्रजी, हिंदी विषय सोडला तर बाकीचे सर्व आपण मातृभाषेत शिकतो आणि मग नंतर सेमी इंग्रजी बरेच वेळा तुम्हाला मॅथ्स, सायन्स हे सब्जेक्ट जे आहेत तर इंग्लिशमधून आलेले आहेत का किंवा इंग्लिश मीडियममध्ये जरी कोणी असेल तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे पण इंग्रजीमधून साधारणतः तुम्हाला शिकायला मिळतात. पण मराठी विश्वकोशात यामधलेच साधारणतः तुम्हाला जी आहे ती माहिती मिळत असते. मग मराठी ज्ञान विश्वकार किंवा ज्ञानकोशाचे जे श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जी आहे ती त्यांची भरीत कामगिरी आहे. आणि मराठी विश्वकोशाचं जर पहिलं जर संपादन कोणी केलेलं असेल तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी तर यांनी मराठी विश्वकोशाचे जे आहे ते संपादन केलेलं आहे. याची निर्मिती कशा पद्धतीची आहे? संकल्पना ते प्रकाशन, मग विषयवार तज्ञांची समिती नेमण्यात आली. त्यामध्ये विविध प्रकारची नोंदणी, निरीक्षण, नोंदणीचे प्रकार मुख्य, मध्यम, लहान, मग छोट्या छोट्या नोंदी, टाचणं तयार करणे, मर्यादा आखणे आणि मग त्यानंतर आकार विल्हे म्हणजे तुम्ही अल्फाबेटिक मूळाक्षरा वाईज तर त्याची मांडणी जी आहे ती साधारणतः केली. जसे की तुम्ही डिक्शनरीमध्ये ऑक्सफर्डची किंवा इंग्लिशची जी डिक्शनरी असेल किंवा मराठीची डिक्शनरी असेल तर त्या स्वरूपात साधारणतः तुम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत एकूण 20 खंड जे आहे ते मराठी विश्वकोशाचे प्रकाशित झालेले आहे. मग त्यामध्ये तुमच्यासाठी म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या तुमच्यासाठी विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांसाठी जे आहेत तर स्टुडंटसाठी तर कुमार विश्वकोश ही एक विश्वकोश निर्माण झाली. याची एक आवृत्ती साधारणतः तुम्हाला ऑनलाईन भेटेल. बाकीच्या जे आहेत ते 3 ते 4 आवृत्त्या ह्या तुम्हाला पुस्तक रूपी जे आहे ते मिळतील. जीवसृष्टी आणि पर्यावरण याबाबत मी तुम्हाला लिंक पण ग्रुपवर दिलेली होती की याविषयीची तुम्हाला ऑनलाईन माहिती तुम्हाला जीवसृष्टी आणि पर्यावरणाविषयीची मिळेल. बाकीचे सर्व तुम्हाला पुस्तक रूपी त्यामध्ये मिळतील. तर अशा पद्धतीने जे आहे तर विश्वकोश पाहण्याची गुरुकुल्ली मग आकारविल्हे जसे की अबकड आपण जे बाराखडी द्वारे आहेत
तर तशा पद्धतीने त्याची माहिती पाहत असतो. त्यानंतर मराठी विश्वकोश तुम्ही मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर साधारणतः मराठी विश्वकोश महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन ही वेबसाईट टाकली तर तुम्हाला साधारणतः विश्वकोशाविषयीची माहिती मिळेल. आणि त्यानंतर मोबाईल ॲपवर 20 खंडातील माहिती आता ही मोबाईलवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. मग त्यामधले शब्दकोड, चौकोनाच्या जाळ्यात अक्षरे भरून शब्द पूर्ण करण्याची भाषा क्रीडा हे साधारणतः आपण थोडं राहिलेलं होतं. शब्दकोड्यांमुळे बुद्धीला चालना मिळते. आपण वर्तमानपत्र वगैरे जर असेल तर त्यामध्ये साधारणतः तुम्हाला शब्दकोडे येतात. आडवं अक्षर, उभं अक्षर, मग त्यानंतर जे आहे ते असे जुळवाजुळवी आणि बऱ्याच वेळा त्याची जे आहेत तर एक प्रकारे नंबर्स वगैरे पण येतात. आता शब्दकोड्यांचा रंजक इतिहास काय आहे? तर जनक ऑर्थर विन, न्यूयॉर्क वर्ड, प्रकार आहे वर्तुळाकार, बदाम आकार, फुलीची खून, भाषा फ्रेंच भाषा आणि शब्दकोड्यांसाठी सर्वात सोयीस्कर साधारणतः अशा स्वरूपाचं आहे. रंजक उदाहरण 2 केशभूषा, केस कापून धुवून आणि नीट करून आकर्षक करण्याची कला. विविध पद्धतीने जे आहे ते तुम्हाला पुस्तकामध्ये पण पाहायला मिळेल, की कशा पद्धतीचे आहे, काय आहे. विश्वकोश ज्ञान आणि आनंद, कुतूहल शमवण्यासाठी तुमची जी एक्साइटमेंट आहे, उत्साह जो आहे तो शमवण्यासाठी तुमचे जे लहान-लहान प्रश्न पडतात तुम्हाला छोटे-छोटे, तर त्याचे माहिती, त्याचा अर्थ तुम्हाला साधारणतः विश्वकोशामध्ये मिळेल. शब्दसंपत्तीत वाढ, तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होते. शब्दकोडे आणि केशभूषा सारख्या विविध विषयांचा आनंद घेण्यासाठी मग विविध प्रकारे एक फनी स्वरूपात जो आहे तो अशा प्रकारे मराठी विश्वकोशाचा उपयोग होतो. आणि म्हणून मराठी विश्वकोशातून तुमचं ज्ञान समृद्ध होण्यासाठी जो आहे तो खूप किफायतशीर साधारणतः आहे. आणि मराठी विश्वकोशावर तुम्हाला साधारणतः प्रश्न हा विचारला जातो. तर हे यावर जे आहे ते साधारणतः त्याची निर्मिती, त्याचं संकलन कशाप्रकारे केलं, कोणकोणते संग्रह प्रकाशित झाले, विद्यार्थ्यांसाठी कोणता मराठी विश्वकोश निर्माण करण्यात आले, या सर्वाची इत्थंभूत माहिती आपण मागच्या तासाला आणि आता थोडक्यात त्याची उजळणी जी आहे ती झालेली आहे. तर आता घेऊया आपण आदितीनं जो प्रश्न विचारलेला होता, विश्वकोशाबद्दलचे काही प्रश्न आहेत. आम्ही याची लिंक वगैरे तुम्हाला ग्रुपवर मिळालेल्या होत्या. तुम्ही जवळपास नसेल तर पुस्तकामध्ये सुद्धा लिंक आहे. त्या लिंकचा वापर करून साधारणतः तुम्ही ते सोडवू शकता. समजले? यस सर. आता रसग्रहणाचं मी परत एकदा सुरुवातीला रसग्रहण म्हणजे काय? तर शब्दशः अर्थ काय? ते रसग्रहण म्हणजे साहित्य कृतीतील सौंदर्य, विचार, भावना, आशय यांचा आस्वाद घेणे व त्याचे विश्लेषण करणे. म्हणजे ती जी साहित्य कृती मग कविता असेल, कवितेतल्या ओळी असेल, तिचं सौंदर्य, त्या कवीने काय विचार हे केलेले आहेत, कोणत्या भावना त्यातून व्यक्त होतात आणि त्याचा आशय याचा आस्वाद घेणे म्हणजे त्याचं विश्लेषण करणे. उदाहरणार्थ आपण एखादा गोड पदार्थ आहे किंवा आज भाजी बनवलेली आहे, पनीरची भाजी असेल, लाडू असेल, गुलाबजाम असेल किंवा जिलेबी असेल, तर ती खाणे किंवा पोट भरणे नव्हे, फक्त खाणे पोट भरणे नव्हे, तर तिचा चव, तिचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. तिची गोडी असेल, जिभेवर टाकल्यानंतर आपण पाहतो की नाही, की त्याची चव, तिचा सुवास, मग विलायची वगैरे असेल, तर अशाच पद्धतीचं. तसंच ज्ञानवृद्धीसाठी साधारणतः तुम्ही जर कविता, एखादी कादंबरी, एखादं पुस्तक वाचत असाल, तर त्यामधले त्या कवीचा विचार काय आहे? त्या कवीने कोणत्या भावना व्यक्त केलेल्या आहे आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे? याचा आस्वाद घेणे व त्याचे विश्लेषण करणे म्हणजे रसग्रहण होय. साहित्यिक मूल्य, भाषाशैली, लेखनशैली, कल्पकता आणि भावनिक प्रभाव याचा विचार केला जातो. मग साहित्यिक मूल्य कोणती आहेत? तर भाषाशैली म्हणजे त्या कवीची भाषाशैली कशा स्वरूपाची आहे? ग्रामीण आहे, की प्रामाणिक आहे, की शुद्ध आहे? त्यानंतर वास्तवदर्शी आहे, लेखनशैली कशा स्वरूपाची आहे? त्यामधल्या ज्या कल्पना आहेत, भावना आहेत, तर कशा पद्धतीचा प्रभाव आता आपण पाहतो, की ग्रामीण भागातील आहे. तर बऱ्याच वेळा आपण वनवासी कवितेमध्ये वनामध्ये राहणारे जे काय आहे, जे व्यक्ती आहेत, वनांचा आधार घेऊन वन हेच त्यांचं विश्व आहे, घर आहे आणि त्याचा आधार घेऊन ते आपलं जीवन जगत असतात. मग एक प्रकारचं वस्तुनिष्ठ वास्तविक चित्रण जे आहे ते वनवासी कवितेमध्ये साधारणतः कवी जे आहे ते करत असतात. आपण पाहतो, की त्याचा भावनिक एक प्रकारे तुकाराम धांडे यांनी त्या काव्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. रसग्रहणाची पद्धती म्हणजे थोडक्यात काय आहे, तर रसग्रहणाची प्रस्तावना म्हणजे सुरुवात कशी करावी?
तर साहित्य कृतीचे नाव म्हणजे साधारणतः तुम्हाला ज्या ओळी दिल्यात, आता आदितीने तो प्रश्न विचारला की परवारा माईची आम्ही लेकर, साधारणतः वनवासी कविता आहे म्हणजे लेखकाचं नाव आणि त्या कवितेचं नाव साधारणतः तुम्हाला तिथे आलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे साहित्य कृतीचा प्रकार. मग ती कविता, कथा, निबंध, कादंबरी कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे, बरोबर? तर कोणत्या कथासंग्रहातून किंवा कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, तर त्याचा स्पष्ट उल्लेख साधारणतः तुम्हाला करायचा आहे. संक्षिप्त परिचय आणि त्यानंतर ती साहित्य कृतीचा थोडक्यात परिचय करून द्यावा. तुम्ही साधारणतः एखादं पुस्तक किंवा ती कविता जर पाहिली, मी इथे दाखवतो पण त्या कवितेचा तुम्हाला पाहतो पाठाचा परिचय वगैरे येतो. येतं की नाही? त्या परिचयामध्ये तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला या वर्षापासूनच तुमचा अभ्यास असला पाहिजे, की सर्व कविता, सर्व जे धडे आहेत त्याचा लेखक, त्या पाठाचा विषय कोणकोणता, कशा पद्धतीचा आहे, तर याविषयीची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. कारण साधारणतः तुम्हाला त्यावरच जवळपास 9 ते 10 मार्कांसाठी जे आहे ते त्यावर जो आहे तो त्याचा उपयोग होतो. मग रसग्रहण असेल, त्यानंतर संदर्भ सहित स्पष्टीकरण तर नाहीच, काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य यामध्ये त्याचा उपयोग तुम्हाला होतो. म्हणून जो आहे तर तुमची अनुक्रमणिका पाठांतर असली पाहिजे. कवी आणि ती जी धडा असेल, कविता असेल ते. त्यानंतर प्रत्येक कवितेचा विषय तुम्हाला माहिती असलं पाहिजे. साधारणतः हे खूप साधारणतः महत्त्वाचं आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये असेल किंवा जीवनामध्ये जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटच्या शासनाच्या जेव्हा परीक्षा द्याल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या किंवा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल, तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण लेखकांवरची साहित्य कृती कोणकोणत्या आहेत, कोणतं पुस्तक आहेत, तर याविषयीची माहिती साधारणतः तुम्हाला माहिती असावी लागते. पुढे रसग्रहणाची पद्धती आशय. मग त्यालाच म्हटलं तर आशय सौंदर्य पहिलं. मुख्य उच्चार, साहित्य कृतीत मांडलेला मुख्य विचार स्पष्ट करावा. मी थोडक्यात मुद्दे सांगतो आणि मग नंतर आपण कसं रसग्रहण आहे त्याचं उदाहरण पाहणार आहोत. मुद्दे, लेखकाने कोणते मुद्दे मांडलेले आहेत याचे विवेचन करावे. आणि संदेश, तर साधारणतः त्या साहित्य कृतीतून कोणता संदेश लेखकाने आपल्याला दिलेला आहे म्हणजे वाचकांसाठी, तर तो तुमचा जो आहे तो व्यक्त झाला पाहिजे. साधारणतः अशा स्वरूपाचं जे आहे ते तुमचं आशय सौंदर्य जे आहे तो पहिला जो मुद्दा आहे तो असायला हवा. त्यानंतर रसग्रहणाची पद्धती, भाषा शैली तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे, तर भाषेचे अलंकार जे प्रकार आहेत, मग साधी, सरळ, सोपी, ओघवती, गंभीर भाषा आहे, ग्रामीण भाषा आहे, अलंकारिक आहेत. तर हे तुम्हाला साधारणतः ओळखता आलं पाहिजे. लेखनशैली मग वर्णनात्मक आहेत का, संवादात्मक स्वरूपात आहेत का, इमोशनल भावनात्मक आहेत का, किंवा प्रवास वर्णन किंवा प्रवाही इत्यादी शैलीचे स्पष्टीकरण साधारणतः तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि भाषा शैलीतील वैशिष्ट्य, मग अलंकार कोणता वापरलेला आहे, उपमा, प्रतिमा, रूपक यांचा साधारणतः उल्लेख तुम्हाला करता आला पाहिजे. रसग्रहणाची पद्धत, रस आणि भावना, रसानुभव, मग शृंगार रस, करुण रस, वीर, शांत रसांचे विवेचन साधारणतः करावे. जर त्या ओळीमध्ये जर कोणता रसाची अनुभूती साधारणतः तुम्हाला आली असेल, तर ते तुम्हाला जे आहे ते व्यक्त करता आलं पाहिजे. भावनिक स्पर्श, साहित्य कृती वाचकाच्या भावनेला कसा स्पर्श करते हे सांगावे. रसग्रहणाची पद्धत काय आहे, सौंदर्य स्थळ, कल्पकता, निसर्ग चित्र याचे विवेचन साधारणतः तुम्हाला करता आलं पाहिजे. निष्कर्ष, वैयक्तिक मत म्हणजे आपल्या स्वतःचे मत मांडावे. वैशिष्ट्ये आणि वा मग साहित्य कृतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत, काय उणिवा आहे म्हणजे त्यातले काय दोष आहेत तर त्यात. आणि एकूण प्रभाव, मग साहित्य कृतीचा एकूण प्रभाव वाचकावर कसा पडतो. आता ही वनवासी कवितेचा साधारणतः काय आहे की वनांचं, झाडांवर प्रेम केलं पाहिजे. कशा पद्धतीने जे आहे तर आपण जंगलतोड नाही केली पाहिजे. आता विविध पद्धतीचा जो आहे तो जंगलांवर प्रेम केलं पाहिजे. वृक्षवल्ली, आम्हा सोयरे आणि त्याचं उदाहरण साधारणतः तुम्हाला जे आहे ते देता आलं पाहिजे. आपण आता जे उदाहरण आहे साधारणतः ते पाहूया. माझा आवाज येतोय का व्यवस्थित?
यस सर हो येते. सर येतोय. कुठे एकच मिनिट. हा, वनवासी कविता आधी त्यांनी विचारलेलं होतं की वनवासी कवितेमधलं जे आहे ते पहिलीच ही जी ओळ आहे आणि त्या ओळीचं रसग्रहण कशा पद्धतीचं करायचं. बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न होतो. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची. परवरा माईची म्हणजे प्रवरा माईची, प्रवरा नदी जी आहे तर आहे, आणि डोंगर राजाची. आपण पाहतो की आदिवासी जंगलांमध्ये जे राहणारे आहे ते निवासी, वनांमध्ये राहणारे जे आहेत तर वनवासी म्हटलं जातं. वनांचा आश्रय घेणारे वनवासी. आणि आम्ही डोंगर राजाची मुलं, माझी इथं पोरं, पोरं म्हणजे काय, मुलं. कळसू आई, आईची आम्ही उघडी बोडकी माळ. कळसू जे आपलं महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे, कळसू आई, बरोबर. तर कळसू आई हे शिखर सर्वांना माहित असेल, भूगोलामध्ये साधारणतः तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल किंवा माहित असेल. आणि यस सर. तिच्या नजदीक त्या परिसरामध्ये राहणारी ही जी आहे तर उघडी बोळेवार, म्हणजे आता आपण पाहतो की वनवासी आहे की त्यांना व्यवस्थित पद्धतीचे असे कपडे नसतं, की त्यांचा आकाश आपण पाहतो की धरती, जमीन हेच अंथरून पांघरून आपण पाहायला मिळतो. आणि ही बाळ सर्व जे आहेत तर तिथे नदी वाहणारी जी आहे ती परवरा माईची आहे. आता या कवितेचं, या ओळीचं आपल्याला साधारण, कवितेचं नाही ओळीचं रसग्रहण करायचं आहे. तर इथे तुम्हाला वनवासी कविता तुकाराम धांडे हा परिचय असला पाहिजे. ही जी कविता आहे वळवी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. हे प्रत्येक कविता साधारणतः तुम्हाला, साधारणतः प्रत्येक विभागामध्ये 2-2 कविता जरी पकडल्या, किती विभाग आहेत? 4 विभाग आहेत. 4 विभागापैकी 2-2 कविता प्रत्येक विभागामध्ये आहेत. तर 4 दुने 8, साधारणतः 8 कविता आहे. पण तुम्हाला प्रत्येक हे नाही, पुढच्या वर्षी तुम्हाला 8च्या 8 कवितांचं रसग्रहण करता आलं पाहिजे. ते पाठांतर साधारणतः तुमचं असलं पाहिजे, तयारच असलं पाहिजे. कारण 10वीला पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला साधारणतः असतो. इथे तुम्हाला फक्त भाग 3 आणि 4 आहे, म्हणजे 2 आणि 2 4, साधारणतः 4 कविता आहे. 4 कवितेचं साधारणतः तुमचं कवितेचा परिचय जो आहे तो चांगल्या प्रकारे तुमचा जो आहे तो त्याचा अभ्यास असावा. त्यांचं अर्थ तुम्हाला समजलेला असावा, हे माहिती असलं पाहिजे तिन्ही. मग 3 आणि 4 या वर्षी तुमची जी आता पुढच्या महिन्यात किंवा एप्रिलमध्ये जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये साधारणतः 2 विभागातल्या 2-2 कविता जरी घेतल्या तर 4 कवितेचं रसग्रहण तुम्हाला साधारणतः हे करता आलं पाहिजे, किंवा हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला कवितेचा परिचय हा असला पाहिजे. कवितेचे नाव, लेखक, कवी, त्याचे कोणकोणते पुस्तकं आहेत, त्यानंतर ती कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे या सगळ्याचा, आणि त्या कवितेतला हा मुख्य आशय म्हणजे कशाचं वर्णन केलेलं आहे तर याची माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचं आहे. तर आता ते मुद्दे सांगतो. साधारणतः रसग्रहण आपण जे पाहिलं, त्यानंतर प्रस्तावना कशी करायची, काय आहे, हे सर्व आपण साधारणतः घेतलेलं आहे. जर एखाद्या कवितेचे रसग्रहण करत असाल तर त्या कवितेतील भावनांचा खोलवर विचार करून त्यातील रस तुम्हाला सांगता आला पाहिजे, साधारणतः कशा पद्धतीने आहे, काय आहे. तर तुम्हाला हे जे 3 इथे असते म्हणा, इथे जे साधारणतः तुम्हाला 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते 4 मार्कांना असतं, आणि हे तिन्ही मुद्दे लक्षात ठेवायचे. तुमच्याकडे वही पेन असेल तर साधारणतः लिहून ठेवत चला. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये, हे 3 महत्त्वाचे, या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. काय आहे? पाहुणी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. हे साधारणतः दुसरं एक उदाहरणार्थ साधारणतः हे दिलेलं आहे. इथे आपलं या झोपडीत माझ्या 6व्या कवितेतले. हां. तर अशा पद्धतीने साधारणतः तुम्हाला इथे एकच मिनिट, मी मागच्या वेळेस आशय सौंदर्यामध्ये साधारणतः तुम्हाला तिथे कवितेचा परिचय काय आहेत, काय नाही, हे सगळी माहिती साधारणतः तुम्हाला तिथे देता आली पाहिजे. आपण इथे घेऊया. आधी तिने विचारलं होतं, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची, असं साधारणतः उदाहरण किंवा ओळी दिलेल्या आहेत. त्याचा आशय म्हणजे पूर्ण तयार नाहीये बहुतेक.
आणि अशी हे दिली आहे. तर अशा पद्धतीनं ही जी कविता आहे, पहिला असे सौंदर्य काय आहे? तर सह्याद्रीच्या डोंगर रांगातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण. साधारणतः ही कविता कोणत्या अशी सौंदर्यामध्ये पहिली की ही प्रस्तुत कविता वनवासी कविता आहे. सर तुमचा आवाज नाही येते. सर ब्रेक होतोय ब्रेक. ब्रेक होते. येतोय सर. आता येतोय का? हं. ज्यांना आवाज जरा ब्रेक होत असेल, कमी जास्त येत असेल तर त्यांनी बंद करून परत चालू करा किंवा व्हिडिओ तुमची ऑफ ठेवा की जेणेकरून व्यवस्थित आवाज येईल. मी माझा व्हिडिओ ऑफ ठेवतो की जेणेकरून नेटवर्क व्यवस्थित मिळेल आणि तुम्हाला पण व्यवस्थित आवाज येईल. तर वनवासी ही कविता आहे. प्रस्तुत ओळी साधारणतः जे आहेत तर काय यायला पाहिजे इथे मी वर्ड पॅड घेतो की जेणेकरून इथं तुम्हाला इथे आपल्याकडे रेडी नाही तयार पण घेऊया आपण. इथे तयार असेल उदाहरण एखादं रसग्रहणाचं दिलेलं असेल. की जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल साधारणतः. स्क्रीन दिसते का? यस सर. येस सर दिसते. हा सर. हा बोला. इथे रसग्रहण मी एवढं जास्त हे नाही करणार टाईप पूर्णच फक्त तोंडी सांगतो. नंतर जर तयार झालं तर पुढच्या तासाला मी त्याचे उदाहरण तुम्हाला 2-3 जे आहे तर देता येईल. इथे आशय सौंदर्य दिलेलं आहे. पहिला महत्वाचा मुद्दा. मग काय हे आशय सौंदर्य म्हणजे काय? यामध्ये जी कविता दिली आहे ती, त्यानंतर लेखकाचा परिचय आणि साधारणतः काय आलं पाहिजे अजून इथे त्या कवितेचा विषय काय आहे. हा कोण सांगेल मग सांगा बरं तुमच्यापैकी. काय सर? आशय सौंदर्य ज्यांना समजलंय. वनवासी. हॅलो सर. हा सर मी ट्राय करते. हो. सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये सर्वात उंच असलेले शिखर जे आपल्या महाराष्ट्रात स्थित आहे कळसुबाईचे शिखर. त्याच्या पायथ्याशी असलेली प्रवरा नदीच्या जवळ राहणारी आदिवासी बालक ज्यांचे वास्तव त्यांचे जीवनमान कसे आहे याचे वर्णन कवी तुकाराम धांडे यांनी वनवासी या कवितेमध्ये केले आहे. बरोबर आहे. यामधून किंवा तुम्ही ऐका साधं सोपं असं पण करू शकता. प्रस्तुत ज्या ओळी आहे म्हणजे तू आता जे उदाहरण सांगितलं किंवा जे आपण ओळी पाहिलेल्या आहेत तर प्रस्तुत कवितेच्या ओळी या वनवासी या कवितेतील आहे. कवी तुकाराम धांडे. मी फक्त एकच घेतो जेणेकरून फक्त मग हे करता. तुकाराम धांडे हा यांनी वळीव कोणता वळीव या काव्य संग्रहातून घेतलेली ही कविता आहे. या कवितेत कशाचं हे केलेलं आहे? सह्याद्रीच्या डोंगररांगातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचं वास्तव चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी वनवासी या कवितेत असं पण केलेलं आहे. असं पण लिहू शकता किंवा या मी जे तुम्हाला साधारणतः दिले की प्रस्तुत ओळी या वनवासी कवितेतील असून
कवी तुकाराम धांडे यांनी आपल्या वळीव यांनी त्यांच्या आपल्या वळीव या काव्यसंग्रहातून घेतलेले साधारणतः ही वनवासी ही कविता आहे आणि तुम्ही मग सांगू शकता साधारणतः की कळसुबाईच्या शिखरातील प्रवरा नदीच्या खोऱ्यात असणारे हे जे आदिवासी लोक आहेत ते यांच्या जीवनाचं वास्तववादी चित्रण प्रस्तुत या कवितेमध्ये केलेलं आहे साधारणतः. आणि डोंगर दऱ्यात राहणारी नैसर्गिक जीवन जगणारी वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण साधारणतः या कवितेचा हा साधारणतः आशय आहे. हे थोडक्यात तुम्हाला इथे जे आहे ते लिहिता आलं पाहिजे. अशा पद्धतीचे साधारणतः तुम्हाला आशय सौंदर्य म्हणजे साधारणतः इथे तुम्हाला त्याची ओळख करून द्यायची आहे. म्हणजे त्या ओळी आणि त्या कवितेचा परिचय साधारणतः आला पाहिजे. आता काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचंय? काव्य सौंदर्य आपण घेतले की काव्य सौंदर्यामध्ये काय आहे? तुम्हाला इथे तुम्हाला त्या ओळींचं पूर्ण कवितेचा साधारणतः सारांश लिहायचा आहे. म्हणजे अर्थ त्या ओळींचा अर्थ साधारणतः तुम्हाला लिहायचा आहे. मग काय येईल बरं? मी त्यात उघड्या निसर्गात मुक्तपणे व निर्भयपणे निसर्गाचे घटक होऊन राहणाऱ्या वनवासी लेकरांचे अनोखे विश्व उपरोक्त ओळीमध्ये साकारले आहे. बरोबर. तो उपरोक्त ओळींमध्ये जे आहे तर वनवासी जे डोंगर दऱ्यामध्ये राहणारे जे वनवासी लोक आहेत तर यांचे वास्तववादी चित्रण साधारणतः या वरील ओळींमध्ये साकारलेलं आहे की एक प्रकारे निसर्गातील वन्य प्राण्यांप्रमाणे ही जी आहेत तर निसर्गातील जे पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत यांच्याच प्रमाणे अति आत्मविश्वासाने म्हणजे चांगल्या जे आहेत ते दैनंदिन जीवन ते काय करत आहेत व्यतीत करत आहे या निसर्ग राज्याशी. आणि आपण पाहतो की कळसुबाईच्या शिखराच्या या खालचा जो परिसर आहे आणि या परिसरामध्येच ही त्यांची आई आहे. बरोबर. ते म्हणतात की कवी म्हणतो की ही त्यांची आई आहे आणि ही उघडी बागडी जी मुलं आहेत ते प्रवरा माईची लेकरं आहे, बाळ आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची भीती जी आहे ती बाळगत नाही असं या ओळींमध्ये जे आहे ते चित्रण केलेलं आहे किंवा हे सविस्तर जे आहे ते प्रस्तुत केलेलं आहे. हे तुम्हाला आशय सौंदर्य काव्य सौंदर्य मध्ये आलं पाहिजे. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय येईल मग? भाषिक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये कुठली भाषा वापरली गेली आहे ते. बरोबर. तर या साधारणतः त्या कवितेमध्ये कोणती भाषा वापरली, त्यानंतर कोणते अलंकार आलेले आहेत, कोणता रस आलेला आहे, कवीची भाषा शैली कशा प्रकारची आहे, तर या सगळ्याचं साधारणतः तुम्हाला इथे आलं पाहिजे. तर मग काय आहे, कशा सुद्धा पद्धतीची आहे साधारणतः ही ग्रामीण बोली भाषेत एक उदाहरण आपण म्हणतो की ग्रामीण बोली भाषेत कवीनं जे आहे तर ही कविता जी आहे ती रचलेली आपल्याला पाहायला मिळतात. कारण कळसुबाई, प्रवरामाई ही जी बोली भाषा आहे बरोबर. तर प्रवरामाईची लेकरं वेडी वाकडी आपण म्हणतो की उघडी जी आहे बाळे वगैरे हे जे शब्द आलेले आहेत ते बोली भाषेतले आहेत. आणि मग ही जी बोली भाषा आहे तर ती ग्रामीण बोली भाषेतली एक प्रकारची आहेत. आणि त्यानंतर मग तुम्ही अजून काय लिहू शकता इथे यामध्ये जी जीवनशैली मग कोणत्या अलंकारामध्ये दिले का रस कोणता आहे इथे एक प्रकारे सर वीर रस पण आहे कारण ते जे म्हणजे बाळ येतात ते म्हणतात की आम्ही हो वीर रस आहे, करुण रस आहे. त्यानंतर तुम्ही जे आहे ते साधारणतः हे दोन्ही रसांचा उल्लेख तिथे करू शकता. त्यानंतर चंद्रांची बोलणारी, पक्ष्यांची बोलीभाषा कंठात दाटवणारी या विविध प्रकारच्या ज्या प्रतिमा त्यामध्ये दिलेल्या आहेत तर ते हे साधारणतः सहज जीवनशैलीचे सहज भाषा उत्कटपणे कवीने या कवितेत मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीचे साधारणतः या विविध प्रकारच्या जिवंत संकल्पना या प्रस्तुत ओळींमध्ये या कवितेमध्ये कवी तुकाराम धांडे यांनी मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीचं साधारणतः तुम्ही काव्य सौंदर्य तुम्हाला जे आहे तर रसग्रहण करता येईल. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये समजले का अधिकारी? हो सर.
मी तरी बघतो गेल्या वर्षाची साधारणतः, कारण मी हा भाग जो आहे तो गेल्या वर्षी शिकवलेला होता आणि अ, जवळपास मी त्यांना रसग्रहण करून दिलेलं होतं पूर्ण. जर असेल तर तुम्हाला जे आहे ते ग्रुपवर पाठवतो किंवा पुढच्या तासाला मी जे आहे ते साधारणतः घेता येईल. आता पुढे जो दिलेला आहे, अदितीने दुसरं एक परत विचारलं की सर, काव्य सौंदर्य जो प्रश्न आहे तो साधारणतः कवितेचा, बरोबर? विचार सौंदर्य, काव्य भाव सौंदर्य. हा. विचार हा. सौंदर्य. ओके. आले इथे. हे आहे ना, एकच मिनिट. सापडले. रसग्रहण. हा, गेल्या वर्षाची, कारण जवळपास मी सगळ्या कवितेचं मुलांना जे आहे ते करून दिलेलं होतं. आहे मिळालं. मी इथे ते दाखवतो साधारणतः. हे पहा, इथे दिलेलं आहे. दिसलं का? इथे साधारणतः आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बाळ परवरा माईची, साधारणतः आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये, हे साधारणतः जे आहे ते तयार करून दिलेलं साधारणतः आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 मुद्द्यांच्या आधारे जेव्हा लिहाल तर तेव्हा साधारणतः हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहे. याला 4 मार्क्स साधारणतः दिलेले आहेत. तर इथे साधारणतः पहिल्या आशयाला तुम्हाला इथे 2 मार्क्स आहे आणि याला जे आहे ते 1 मार्क्स साधारणतः देण्यात येतो. 10वीला साधारणतः तुमचं जे आहे तर गुणगान अशा पद्धतीने केलं जातं. तर पुढच्या दृष्टीने महत्वाचं आहे. इथे अजून परत ही एक केलेलं आहे. धन्य करी माझी कुस ही विजयी होऊन, हे एक याच्यामध्ये दिलेलं आहे. कोणते? वीर माऊलींचे एक दिले आणि महाराष्ट्राहून टाकू वळणे काया, त्यामधले हे 2-3 उदाहरणं साधारणतः दिलेली होती. तुम्हाला पुढच्या तासाला आपले जे विभाग 3 आणि 4 मधले ज्या 2 कविता आहेत त्याच्या सविस्तर दिलं जाईल. आणि तुम्हाला आज मी होमवर्कला पण 2-3 उदाहरणं कवितेतले देणार आहेत. तर त्याचं सोडवायचं आहे. इथे साधारणतः तुम्हाला जे तुमच्या पुस्तकामधलं जे आहे, आम्ही आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वल्हाळ पल्याड, आम्ही उंबरमाळीचे, साधारणतः तुमचा 1, 2, 3, 4 तुमच्या कवितेमधले जे आहे तर 4 नंबरचे जे कडवं आहेत तर त्याचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. हे तुमचा आजचा होमवर्क असेल. तर पुढे घेऊया. आदितीने विचारल्याप्रमाणे तुम्हाला जे काव्य सौंदर्य आणि आशय सौंदर्य जो करायचा आहे तर त्याच्या विषयीची माहिती आपण पाहूया. याच कवितेमधलं साधारणतः इथे दिलेलं असेल, पुस्तकामध्ये पण असेल. त्यामध्ये हा प्रश्न रिपीट होतो. काव्य सौंदर्य. बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून, या काव्य पंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. भाव सौंदर्य. सर, विचार सौंदर्य माहिती पाहिजे होतं, कारण भाव सौंदर्य म्हणजे त्यातनं कोणत्या भावना व्यक्त होत आहेत ते वगैरे ते समजतं, पण विचार हम्म. सौंदर्य म्हणजे काय, फक्त तेवढं हं. कसं करायचं विचार प्रश्न सौंदर्य यामध्ये जे आहे ते तुमचे विचार साधारणतः तुमच्या शब्दात लिहिता आलं पाहिजे, की कवीचे विचार काय आहेत यामधून, किंवा तुम्हाला त्या ओळी हे केल्यानंतर तुम्हाला काय विचार हे साधारणतः येतात. आता काव्य पंक्तीतील भाव सौंदर्याचं हे लक्षात जर तुम्हाला आलं असेल, बरोबर, बसू सूर्याचं, तर याचं साधारणतः तुम्हाला या ओळीचा अर्थच इथे लिहायचा आहे, बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला इथे विचार सौंदर्य जर आलं, साधारणतः विचार तुम्हाला प्रकट करायचा आहे की कशा पद्धतीने जे आहेत, बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून, या पद्धतीने जर आपण पाहिलं या कवितेचा, जर तर दिवसात आपल्याला सूर्यावर आम्ही रुसून बसतो, पण चंद्राच्या शीतल प्रकाशात रात्री आम्ही चंद्राकडे बघून असतो. तर कवीनं जे आहेत तर कवीनं जे आहे ते इथे विचार काय प्रकट केलेले आहे की कशा पद्धतीने जे वनवासींची जी मुलं आहेत तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे जे आहेत आपण पाहतो की ते साधारणतः संध्याकाळचं किंवा आपण शिरळ वगैरे पडल्यानंतर, आणि जेव्हा चंद्र रुसून पाहतो, मोठ्या प्रमाणात सूर्याची अतिनील किरणे जेव्हा जमिनीवर येतात तर ते खूप ऊन जे आहे ते लागत असतं, आणि म्हणून त्यांना चंद्राचं शीतल चांदण्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने जे काय करतात, खेळतात, एक प्रकारे जे आहे ते खेळतात, बागडतात, अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी
प्रकट केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात विचार म्हणजे काय, की तुमच्या भावना, विचार तिथे प्रकट करायचे आहेत. कवितेची विचार किंवा तुमच्या शब्दांमध्ये लिहिलं तरी चालेल. असं काही नाही की कवीचे शब्द असले पाहिजे. तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये तिथे प्रकट करता आलं पाहिजे. हॅलो सर. हां. आणि सर सर भावना आणि विचार यामध्ये काय म्हणजे असा फरक आहे? भावना, विचार वेगळे आणि भावना, मग कोणत्या भावना, भावनिक आपण म्हणतो की नाही इमोशनली साधारणतः. आपण भावनिक होऊन जो आहे तो हे घेतो, साधारणतः काय विचार करत असतो. भावनाचं साधारणतः भावनिकचं एखादं मी उदाहरण सांगतो, त्याहून साधारणतः तुम्हाला लक्षात येईल की भावना, सौंदर्य ते आपल्या याच्यामध्ये दिलेलं पण असेल. सर ती जी कविता आहे ती निरोप तिच्यामध्ये आहे बघा. किंवा साहित्य कृतीतील वाचकाच्या भावनेला कसा स्पर्श होतो, इथे एक आलेले भावना सोडून मी 2-3 दिलेले होते गेल्या वर्षी, पण आता हे नसेल तर मला आता सापडलं नाही. ते अचानक अगोदर जर सांगितलेलं असतं तर त्याचे शोधून ठेवता आलं असतं, पण काय हरकत नाही. मी ते जे आहेत ते डिटेल त्यामध्ये कोणत्या कवितेमधलं सांगितलं, हसरे दुःख. निरोप निरोप कवितामध्ये निरोप, पण आहे. निरोप कवितेमध्ये सुद्धा आहे. इथे दिले पहा. धन्य भावना म्हणजे आईच्या ज्या भावना आहेत, तर भावना एक प्रकारचे काय आहे की आपल्या मुलाला जी आहे ती निरोप देत आहे भावनिक कारण तिच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण ते अश्रू ती दाखवत नाही. आनंद अश्रूने जे आहेत तर काय करत असते, कुठे जरी आपण जर रडत बसलो किंवा आपण अश्रू ढाळत बसलो, तर कुठेतरी माझ्या मुलाचे जे आहे तर काय होईल, त्याला एक प्रकारचं दुःख होईल आणि त्याला असा भावनिक किंवा दुःखांकित निरोप मला द्यायचा नाही. त्याला चांगलं मी प्रसन्न अंतःकरणाने एक आनंद अश्रू भावनेने जे आहे ती मी काय करणार आहे, माझ्या मुलाला जे आहे तर काय करणार आहे, निरोप देणार आहे. तो चांगल्या प्रकारे याच्यावर लढाईला जाऊन एक प्रकारे जे आहे तर त्यामध्ये पाहतो की साधारणतः साक्षात भवानी मातेचा आशीर्वाद, शस्त्रांना चांगल्या प्रकारे बळी आणि तो रणांगणावर जो आहे तो आपलं प्रदर्शन, भारत मातेचं रक्षण करणं, अशा प्रकारचा आशीर्वाद आणि ती ओवाळणी जी आहे ती करत असते. आणि तिच्या मनामधले जे दुःख आहेत, वेदना आहेत, तर त्या मात्र जी आहे ती चेहऱ्यावर जी आहे ती दाखवत नाही. हा एक प्रकारचा भावनिक आहे. आपण पाहतो की बऱ्याच वेळा काही आपल्याला एखादी प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून गेलेली असेल, घरातील व्यक्तीचं निधन झालेलं असेल किंवा कुणी गावाला वगैरे जर गेलेलं असेल, किंवा आपण पाहतो की आता साधारणतः 10वीचं वर्ष तुमचं संपलं आणि तुम्ही शाळेला निरोप देतो, तो एक प्रकारचा भावनिक प्रसंग आहे. कशा पद्धतीने तर ह्या भावनामय साधारणतः तुम्हाला तुमचे शब्द जे आहेत ते तिथे आले पाहिजे. तो झाला भावनिक. भावना सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि विचार सौंदर्य. आलं लक्षात? हो सर. डोई आभाळ पिलीत चालू शिवाच्या चालीत या कवितेतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ, आणि साधारणतः कवितेचा अर्थ तुमचा चांगला लक्षात आला तर साधारणतः कुठलंही कडवं तुम्हाला जर विचारलं तर ते तुम्हाला लगेच सांगता येईल किंवा त्याचं जे आहे ते तुम्हाला लगेच पटकन जे आहे ते त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने जे आहे ते तुम्ही लिहू शकता. अजून काही प्रश्न? हो, अजून एक आहे की आपण स्वमत जेव्हा लिहितो तर त्याचा म्हणजे क्रम कसा असावा, कारण स्वमत साधारणतः 2 किंवा 3 मार्काला येतं. आपण ॲव्हरेजली हो. 3 मार्क धरतो, तर 3 मार्क हा. आपल्याला म्हणजे टोटल मार्क्स पडले पाहिजे असं, म्हणजे बोर्डच्या हो, दृष्टीने पण बोर्डचे त्यातल्या system म्हणून. सर हा त्यात सेम पण क्वेश्चन मला पण आहे. त्यातलं साधारणतः जे आहे ते आपण काय करतो बऱ्याच वेळा, स्वमत म्हणजे तुमच्या शब्दात त्याचं उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. तर तुमच्या शब्दात लिहिताना साधारणतः तुम्हाला जी आता एक आपण पाठ घेऊया, इथे असेल पाठावरचं, तर उदाहरण लगेच घेता येईल आपल्याला व्यवस्थित. अशा इथे दिलेलं आहे आहे, इथे अभिव्यक्ती. ह्याच घेऊ. अभिव्यक्ती. तुमचं नाते याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. मग आदिवासी समाज आणि जंगलाचं नातं, मग स्क्रीन आदिवासी दिसत नाहीये. वनांचा
जंगलांमध्ये राहतात, जे निवासी आहेत तर तिथले आहेत तर जंगलांवर, आणि त्यांचा सर्व उदरनिर्वाह जो आहे तो वनांवर जंगलांवर जो आहे तो असतो. कारण जंगलांमधले जे औषधी वनस्पती आहे, फांद्या आहेत, फळे आहेत, पालापाचोळा आहेत, यापासून किंवा आपण पाहतो की मग ते डालं असेल तयार करून ते काय करत असतात, विकत असतात. आणि त्यांचा उदरनिर्वाह, त्यांची घर जे आहे तर काय करत असतात ते साधारणतः मग त्यांना मिळणाऱ्या ज्या भौतिक सुविधा आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची ना लाईट आहे, विविध प्रकारचे कुठले रस्ते आहेत, बरोबर. तर या दवा आहेत तर कुठल्याही स्वरूपाच्या या सुविधा हॅलो नाहीत. सर, आवाज हा ब्रेक होता. तर ह्या साधारणतः सुविधा नाहीत, आणि हे सगळं साधारणतः तुम्हाला तुमच्या शब्दात व्यक्त करता आलं पाहिजे. मग त्या कवितेचाच आशय पण तो तुमच्या शब्दात साधारणतः व्यक्त करता आला पाहिजे. आदिवासी समाज आणि जंगल यांचं नातं कशा पद्धतीचं आहे, कारण जंगलातल्या ज्या गोष्टी मिळणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यावर त्यांचा उदरनिर्वाह, मग त्यांचं खाणं असेल, पिणं असेल साधारणतः, त्यानंतर त्यांचा घराचा जो चालणारा सगळा भाग आहे. मग औषधी वनस्पती जंगलांमधून मिळतात. त्यानंतर जंगलामधून बांबूपासून तयार केलेले विविध प्रकारच्या ज्या दैनंदिन गोष्टी असतील, आपण पाहतो की आकर्षक वस्तू वगैरे तयार करतात, आणि ते तयार करून काय करत असतात, बाजारात नेऊन त्या विकत असतात, आणि त्यातून मिळणारे जे पैसे आहेत तर त्यातून ते आपला काय करत असतात, दैनंदिन उदरनिर्वाह करत असतात. तर या सगळ्या गोष्टींचा साधारणतः तुम्हाला त्याची मांडणी करता आली पाहिजे. ओके सर, समजले? थँक्यू. हो सर. आणि अजून एक क्वेश्चन, की अभिव्यक्ती लिहित असताना आता सपोज एक कवितावर आहे म्हणून, जर कवितावर असेल तर तर ते कवीचं नाव मेन्शन करावं की नाही? नाही, कारण मी बरेच इथे काय दिले, इथे तुम्हाला काय दिले, याविषयी तुमचे विचार मत व्यक्त करा, बरोबर. कवीचे नाही विचारले, म्हणजे कवीने हे केलेलं आहे किंवा काय आहे, किंवा तुम्ही प्रस्तुत सुरुवातीला जरी केलं तर प्रस्तुत जी कविता आहे, वनवासी, तिचे कवी हे आहेत, त्यांनी अशा पद्धतीचे प्रस्तावना तुम्ही करू शकता की कवितेचा अशा अशा पद्धतीने केलेला आहे. तर माझे विचार या कवितेविषयीचे अशा पद्धतीचे आहेत पुढील प्रमाणे. तर असे साधारणतः तुम्ही ओळीत जे आहे तर ते सुरुवात करू शकता त्याची. ओके सर, थँक्यू. हा, बाकीच्या सर्वांना काही प्रश्न आहेत तर रसग्रहण तुम्हाला वनवासी कवितेतले जे 4थ्या क्रमांकाचं आहे, किंवा हे जे पहिलं कडवं सोडून दुसरं तिसरं त्याचं तुम्हाला रसग्रहण करायचे. असे सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये आणि काव्य सौंदर्य, असे सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या 3 मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करून तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवायचं आहे. आणि सर्वांनी विश्वकोश कशा पद्धतीने हाताळावा ऑनलाईन याचं पण आज क्लास संपल्यानंतर, आज किंवा उद्या साधारणतः तुम्ही पहा, मी पुढच्या तासाला विचारणार आहे. चला थांबूया आपण इथेच. काही प्रश्न असतील तर पुढच्या तासाला नक्कीच लवकर जॉईन करा आणि मग विचारू शकता. या वर्षात ज्या काही नोट्स असतील तुम्हाला जे आहे ते मी ग्रुपवर पाठवले जातील की रसग्रहण हा काय पुढचा तास केव्हा होणार? हा, पुढचा तास तुम्हाला ग्रुपवर समजेल की केव्हा होणार आहे, काय आहे. तर त्याविषयीची माहिती तुम्हाला ग्रुपवर येईलच. हॅलो सर. हा.